नमस्कार अमरावती। राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। योजनेमधील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असताना सुमारे 80 लाख महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या लाभार्थ्यांवर अपात्र ठरण्याची टांगती तलवार आहे। सरकारने यापूर्वी अनेकदा KYC करण्याचं आवाहन केलं होतं, मात्र मोठ्या संख्येने महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार KYCसाठी पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता अत्यंत कमी असून आता अंतिम पडताळणीच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे। राज्याच्या तिजोरीवर या योजनेचा मोठा आर्थिक भार पडत असल्याने पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यात येत आहे। योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना लाभातून वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। दरम्यान ज्या महिलांनी अद्यापही KYC केलेली नाही त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून आपली माहिती अद्ययावत करावी असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येते। त्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली असून आपले नाव लाभार्थी यादीत कायम राहणार की नाही याबाबत आता उत्सुकता वाढली आहे।